नमस्कार, मी सुयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एकी असेल तर सरकार सुद्धा चुकतं, त्यासाठी एकी असणं महत्त्वाचं असतं। अवकाळी पावसामुळे काढण्यासाठी आलेल्या भात शेती, सोयाबीन इत्यादी शेतीचं नुकसान झालं होतं, परंतु पंचनामा करण्यासाठी ना प्रांत, तहसीलदार ना तलाठी कुणीही शेतकऱ्यांच्या बांधावर आलं नाही। शेतकरी मात्र त्रस्त झाला होता। अशा वेळी आंबोलीचे उपसरपंच दत्तात्रय सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, बांधकाम विभाग यांना निवेदन दिलं। तरुणांचा आक्रमकपणा पाहून खेड प्रशासन तरुणांपुढे झुकलं। दुसऱ्याच दिवशी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी खेड कार्यालयाकडून सर्व तलाठी यांना आदेश जारी करण्यात आले। ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सादर करावे। सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकी करून ही मागणी केली। त्यावेळी या मागणीवर प्रशासनाने आदेश तर काढला, पण या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं गरजेचं आहे। यावर उपसरपंच दत्तात्रय सुतार यांच्याशी फोनवर अधिक विचारणा केली असता प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई नाही दिली तर तहसीलदार कार्यालयावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहितेच्या अगोदर भव्य मोर्चा काढू असं दत्तात्रय सुतार यांनी द महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं। तसेच लवकरच पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध गावातील सर्व पक्षांना घेऊन एक कमिटी स्थापन करून लढा उभारणार असल्याचंही सुतार यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। गावातील सर्व सरपंच मंडळी, इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थ मंडळी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विषय असा होता की आज अनेक वर्षांपासून आपला जो पश्चिम भागाचा रस्ता असेल, मग त्या रस्त्यामध्ये पाईट वांद्रा रस्ता असेल, गडद ते वांद्रा रस्ता असेल, इकडं जर आपला भाग पाहिला तर वाशेरे ते पुढे रस्ता असेल, पुढे ते धामणगावपर्यंतचा रस्ता असेल, या सर्व रस्त्यांचे जे काही जाळे आहेत, जवळपास 4 ते 5 अतिशय महत्त्वाचे रस्ते पश्चिम भागामध्ये आहेत की ज्या रस्त्यांच्या माध्यमातून आज पर्यटन विकास झालेला आहे। अनेक लोक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भीमाशंकर असेल, वांद्रा असेल आणि जे काय प्रत्येक गावाचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक भाविक लोक येतात आणि म्हणून ह्या लोकांची सुद्धा गैरसोय होते आणि त्याचप्रमाणे जे स्थानिक आपले ग्रामस्थ आहेत तर त्यांची सुद्धा खूप गैरसोय होते आणि म्हणून लोकांच्या तक्रारींवरून एक लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आज हे सर्व सरपंच मंडळी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा रस्ता ताबडतोब म्हणजे या 8 दिवसामध्ये दुरुस्ती करण्यासाठी व्हायला हवा आहे अशी स्थानिक लोकांची मागणी आहे आणि तीच मागणी घेऊन आम्ही प्रतिनिधी या ठिकाणी बांधकाम विभागाकडे आलेलो आहोत। तरी आमची या साहेबांना विनंती आहे की आपण आमचे हे निवेदन स्वीकारून कमी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यवाही चालू करावी आणि हे जे काम आहे रस्त्याचं ते लवकरात लवकर मार्गी लावावं। हे निवेदन देण्यासाठी आंबोली ग्रामपंचायत असेल किंवा औंढे ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच प्रदीप शेठ शिंदे असतील, त्याचप्रमाणे बलवडी गावच्या सरपंच काजलताई सावंत असतील, वाघो गावच्या सरपंच अर्चनाताई साबळे असतील, त्याचप्रमाणे सुपेच्या सरपंच सुमित्राताई चांबारे असतील, त्याचप्रमाणे टेकवडी गावचे सरपंच आमचे मित्र विठ्ठल शिंदे यांच्या सौभाग्यवती त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांमध्ये या ठिकाणी दिनेश हांडे असेल, तसेच रोहिदासजी मेठल असतील आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व सहकारी मित्र, त्याचप्रमाणे माझा जिवलग सहकारी मित्र सचिन शेठ धंद्रे, त्यांच्या सौभाग्यवती मनीषाताई धंद्रे सरपंच पुढे, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। त्याचप्रमाणे सहकारी मित्र पोलीस आपल्या विभागातले अतिशय चांगलं काम करणारे उमेश सातकर आणि दुसरे मित्र मच्छिंद्र शेठ सातकर, शिवसेनेचे शाखा प्रमुख, तसेच बाकीचे जे मंडळी उपस्थित झालेत त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण आमचे सर्वांचे निवेदन स्वीकारावे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।